जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या निधीतून इचलकरंजी परिसरात आधुनिक आणि शाश्वत पद्धतीची पूर नियंत्रण यंत्रणा उभारण्यात येणार आहे। इचलकरंजी महापालिकेत आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सन 2019 आणि 2021 मध्ये पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे इचलकरंजीत मोठं नुकसान झालं। त्यानंतर पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जागतिक बँक आणि राज्य शासनानं निधी देण्याचा निर्णय घेतलाय। हा निधी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमाअंतर्गत मिळणार आहे। त्याच्या नियोजनासाठी इचलकरंजी महापालिकेत बैठक घेण्यात आली होती। आमदार राहुल आवाडे यांनी जागतिक बँकेच्या सहकार्यातून पूर नियंत्रणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं। नदीचं व्यवस्थापन, जलसाठ्याची पुनर्रचना, जलप्रवाह नियंत्रण यांसारख्या उपाययोजना करण्यात येणार आहेत। चंदूर ते तेरवाड बंधाऱ्यापर्यंत पंचगंगा नदीची खोली वाढवली जाणार आहे। शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात विविध मुद्दे उपस्थित केले। बैठकीला महापालिका आयुक्त पल्लवी पाटील तसंच मित्रा संस्थेचे अमन मित्तल आणि विनय कुलकर्णी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते।